मुलांसाठी जगता जगता स्वतःचं जगणं हे लोक विसरून गेलेत. बायकोसाठी जगायचं, बायकोला हवं तसं जगायचं. बायकोनं जर तिचं नाही ऐकलं तर तिचं मग काय तांडवच असतंय. त्यामुळं तिचं ऐकायलाच पाहिजे, ऑप्शनच नाही. मुलांचं तर आता काय, प्रत्येक गोष्टीत आजकालची मुलं माहिती आहे, सरळ सरळ म्हणतात, बाबा तुम्हाला काही कळत नाही, आई तुला काही कळत नाही. हो, आम्हाला काही कळत नाही, कारण आमची पिढीच अशी आहे की आम्हाला काही कळलंच नाही आयुष्यात. लहानपणी आई आई वडील जे सांगतील ते निमूटपणे ऐकलं. कधी त्यांना प्रतिकार म्हणजे कधी आम्ही असं म्हणू शकत नव्हतो. वडिलांच्या समोर बोलायची तर हिंमतच नसायची सोडा. आणि आई तुला काही कळत नाही, गुरासारखा मार खाल्ला असता. पण आजकालची मुलं इझिली म्हणतात, काय वाटेल ते बोलून जातात, तोंडाला येईल ते बोलून जातात. आपण काही करू शकत नाही. जमाना बदललाय. आपल्याच बाबतीत का असं? कधी प्रश्न विचारलाय स्वतःला? आपल्याच बाबतीत का असं होतंय? काय चुकतंय? कुठंही आपण कमी पडत नाही. प्रत्येक गोष्ट, जबाबदारी सगळं नीट पार पाडलं. मग का प्रत्येक वेळी आपणच का सोसायचं? हक्काचं उत्तर तर अजिबात मिळणार नाही. हा, पण एक आहे, तुम्ही तुमच्या स्वतःला हवं तसं जगत राहा. मनात येईल ते करा. करा विरोध लोकांना. एकटे पडाल चालेल, एकटं राहायची सवय लावून घ्या. कुणाकडं अपेक्षा करू नका. दुसऱ्यांच्या अपेक्षाचं ओझं घेऊन जगण्यापेक्षा स्वतः आनंदी राहा. कुणाला दुःख झालं, काय झालं होऊ दे. तुमच्या आनंदी राहण्यानं जर जग दुःखी होत असेल तर तुम्हाला त्याचा काहीच फरक नाही पडला पाहिजे. बरोबर आहे ना? कारण प्रत्येकाला कुठपर्यंत आपण उत्तरं देत राहणार? नाही, मी असं होतं म्हणून मी असं केलं. प्रत्येक वेळी ते म्हणजे आपल्याला आपल्या आईवडिलांना पण आपण म्हणजे समजून सांगण्यात आपलं लहानपण गेलं. आता मुलांना पण सफाई द्यायची प्रत्येक वागण्याची. कशासाठी? काहीच गरज नाही. ह्यासाठी तुम्ही एकच केलं पाहिजे की स्वतःला कसं हवं तसं जगायचं, जे हवं ते करायचं. दुसऱ्यांचं ओझं घेऊन रडत नाही बसायचं. मला ती अशी म्हटली, मग मी जर असं वागलो तर ती दुखावेल, हा दुखावेल, ती दुखावेल. काही कुणी कुणाचं नसतं. फक्त एकटं राहायची तयारी पाहिजे माणसाची. एकटं राहिल्यानंतर तुम्हाला जगायचं सार कळेल. आतापर्यंत आपण जे जगलो आयुष्य, ते अपेक्षांचं ओझं होतं. ते झटकून एक चांगलं आयुष्य जगा. मस्त आनंदी स्वच्छंदी पक्षासारखं जगा, जेणेकरून उंच आकाशात उडता येईल. सगळे सगळे म्हणजे काय म्हणतात ते, सगळ्या जगाला विसरून एकटं जगा. छान वाटेल. ट्राय करून बघा नक्की. मला तर मी एकटं राहते, हवं ते करते, मस्त वाटतं.